Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता भाजपचे उमेदवार अक्षय खर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ते आपल्या सोबत आहेत. काय सांगा तुम्ही मतदानाचा हक्क ज्या आता बजावलेला आहे? आताच मी आतमध्ये जाऊन माझं मतदान नोंद केले. हे मतदान करत असताना मला माझ्या वडिलांची आठवण आली. अनेक वर्षांपासून जेव्हापासून मला अधिकार मिळाला आहे, मी मतदानाला माझ्या वडिलांसोबत म्हणजे आपल्या सर्वांच्या कर्डिले साहेबांसोबत येत असायचो. आज पहिली अशी वेळ आहे की त्यांच्याशिवाय मतदान मला करावं लागतं आहे. आणि मतदानही असं आहे की पोटनिवडणूक त्यांच्या जागेवरती लागली, त्यांच्या जागेवर मी आज उभा राहिलो. आज त्यांचं मत मात्र मला भविष्यामध्ये कधीच मिळू शकत नाही. पण हे जे गेल्या 30-35 वर्षापासून जो राजकीय प्रवास त्यांनी केला आहे, हे मत मात्र साहेबांचं मत मला आहे, साहेबांचा आशीर्वाद मला आहे. हे प्रत्येक मतदान हे साहेबच मला मतदान करतायत अशा रूपाने मी पाहतोय. कारण की हा एक माणूस साहेबांनी फार रात्रंदिवस एक करून कष्ट करून शून्यातून सुरुवात केली ती. आणि आज आपण पाहतो की एक मोठा परिवार आपल्या नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघामध्ये तयार झाला आहे. हा परिवार म्हणजे 6 महिन्यापासून माझ्यासोबत आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की हा परिवार काय करू शकतो, साहेबांवरती यांचं किती प्रेम आहे, किती मला आशीर्वाद दिला आहे, हे 4 तारखेला आपल्याला ज्यावेळी मतमोजणी सुरू होईल त्यावेळी आपल्याला पूर्णपणे दिसेल. दुसरीकडे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणजे दावेदार होते, त्यांनी तुमच्यासाठी माघार घेतली प्राजक्त तनपुरेंनी, मात्र भूमिका अद्याप स्पष्ट जाहीर केलेली नाही. त्यांची भूमिका आपल्याला 4 तारखेलाच कळेल. कारण की ज्यावेळी मतदान समोर येईल, आपल्याला मतमोजणी होईल, त्यावेळी पूर्णपणे आपल्याला समोर येईल की त्यांची भूमिका काय आहे. त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी निर्णयही घेतला आहे की ज्या दिवशी त्यांनी या निवडणुकीमध्ये अर्जच दाखल नाही केला इच्छा असताना, म्हणजे आपण सर्वांनी या गोष्टी लक्षात घेत की पूर्ण ताकद आणि संधी त्यांनी मला दिलेली आहे. त्यांचे आभार. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने मी कुठेही कमी न राहता पूर्णपणे प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करेल. निवडून येण्याचा किती विश्वास वाटतो? काही आव्हान वाटतं? आव्हान मला कुठलंही वाटत नाही. कारण की आज ही निवडणूक म्हणून आपण इथं, तुम्ही अनेक लोक आहेत, यांना विचारा की कोणाच्या मनामध्ये ही निवडणूक सारखं वाटत नाही. आज आपण पाहतो की निवडणूक ज्यावेळी चालू असते विधानसभेची, वातावरण कसं असतं. आणि आज आपण पाहतो की वातावरण कसं आहे. हे वातावरण म्हणजे अतिशय दुःखाचं आहे. आज ही वेळ आमच्या सर्वांवरच आली आहे. हे प्रत्येकाला आज वाटतं की ही वेळ यायलाच नको होती, पण ती आज आली. आणि आज साहेबांची जागा रिक्त झाली आणि त्या जागेवरती मी उभा राहिलो आहे. जनतेला पूर्णपणे माझ्यावर विश्वास आहे. ते आज मला मताच्या रूपात संधीही देणार आहेत. आणि ज्या विश्वासाने प्रत्येकाने मला मतदान आज करणार आहेत, त्या विश्वासाला तडा न जाता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाची अपेक्षा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की माझ्या माध्यमातून पूर्ण होईल. तर निश्चितच या ठिकाणी प्रत्येकाची अपेक्षा मी पूर्ण करणार आहे आणि निवडून येण्याचा विश्वास जो आहे तो अक्षय खर्डेंनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा नागनासह कुणाल जायकर, TVN मराठी, बुरानगर, अहिल्यानगर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.